सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या IT विभागात विविध खरेदी, टेंडर प्रक्रिया आणि देखभाल करारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केलेला आहे। या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केलेली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधल्या घोटाळा झाल्याचं एक पत्र सभा सदस्य कृष्णा भांडवलकरांना मिळालेलं आहे आणि या पत्रामध्ये विद्यापीठामधले विविध भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता। दरम्यान कुलगुरूंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता विद्यार्थी करतायत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली जाते। दरम्यान साम टीव्हीनं याचा रियालिटी चेक केलेला आहे। खरं तर 2023 पासून मी या सगळ्या विषयाचा पाठपुरावा करत आहे आणि हे सगळं होत असताना मी अनेकदा अनेक पत्र दिली, सिनेटमध्ये हे विषय मांडले, परंतु त्याचं कोणतंही समाधानकारक उत्तर मला प्रशासनाकडून प्राप्त झालेलं नाही। म्हणजे एकूण जे संख्या आहे कॅमेऱ्यांची ती किती आहे, चालू किती आहे, मेंटेनन्स किती झाला, त्याचे पैसे किती लागले, या विषयातलं सर्वोपरी चौकशी करून आम्ही पत्र दिली, परंतु आम्हाला त्याची कोणतीही माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली नाही। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर आवाड हे थेट पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। सागर, पुणे युनिव्हर्सिटीमधले जे घोटाळे आहेत ते सातत्यानं समोर येत आहेत। काही दिवसांपूर्वी बोगस डिग्रीचा प्रकार होता, आता IT विभागामध्ये भ्रष्टाचार होतोय। सायली, आपण जर पाहिलं तर सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये हा सर्व प्रकार जो आहे तो सुरू आहे आणि एक निनावे पत्र जे आहे ते अधिसभा सदस्य जे आहेत त्यांना मिळालेलं आहे आणि या पत्रामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, CCTV असतील, त्याचबरोबर ऑप्टिक केबल असेल, या संदर्भातला उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। प्राध्यापक भरतीचा घोटाळा असेल असा सगळा उल्लेख आहे। मात्र हे पत्र जे आहे ते अधिसभा सदस्यांना प्राप्त झालं आणि त्यानंतर हे पत्र साम टीव्हीच्या हाती लागलं आणि त्यानंतर या पत्राची रियालिटी चेक जी आहे ती आपण केली। जेव्हा विद्यापीठामध्ये गेलो तेव्हा CCTV जे आहेत ते फक्त पोल लावलेले होते, त्यावरती CCTV कुठेही पाहायला मिळत नव्हते। ऑप्टिक केबल जी आहे ती फक्त पुरलेली होती। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वायफाय सुविधा जी आहे, त्याचबरोबर नेट जे आहे तेही मिळत नाही आहे। अशा अनेक तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झाल्या आणि या तक्रारीवरून असं निदर्शनास आलं की यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। आणि यानंतर आपण कुलगुरू जे आहेत प्रकुलगुरू पराग काळकर यांना विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की काही CCTV जे आहेत ते बंद आहेत आणि त्याची दुरुस्ती जी आहे ती लवकर केली जाईल। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे विद्यापीठातल्या IT विभागामधला भ्रष्टाचार उघड आलेला।